हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझं रुटीन मी थोडंसं चेंज केलेलं आहे. त्यामध्ये काही व्यायाम, काही डाएट, काही चालणं, काही ड्रिंक्स वगैरे या सगळ्या गोष्टी मी ॲड केलेल्या आहेत. तर त्या सगळ्याच मी तुमच्यासोबत थोडं करून शेअर करतेच आहे. पण म्हटलं आज एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी. तर मैत्रिणींना सगळ्यात आधी सकाळी उठल्यानंतर मी सगळ्यात आधी टिफिन रेडी करते, कारण शिवमच्या बाबांना 6:30ला जायचं असतं, शिवमला 7:30ला जायचं असतं. तर सगळ्यात आधी मी जेवण बनवते, त्यानंतर मग माझ्या बाकीच्या कामांना सुरुवात होते. पण त्याआधी मग मी काय करते, आधी शिवमचे बाबा गेल्यानंतर 6:30 ते 7:30मध्ये टाईम असतो मला थोडासा. तर त्या वेळामध्ये मी भांडे घासून घेते, किचन ओटा क्लीन करून घेते, घरातला कचरा काढून घेते, स्वतः फ्रेश होऊन घेते आणि त्यानंतर मग शिवमला रेडी करून शाळेत सोडायला जाते. शाळेतनं सोडून आल्यानंतर तोपर्यंत मी नाश्ता वगैरे काहीच करत नाही. मला साधारण 7:45 होतात तोपर्यंत, नाश्ता वगैरे नाही करत. तोपर्यंत मी फक्त मी पावडर बनवलेली आहे जी तुमच्यासोबत शेअर केली वेट लॉसची, ती घेते. त्यानंतर थोडा वेळ चालते, त्यानंतर मग घरी परत येते. तर मी मसाल्याचा डबा आज भरत होते आणि मसाल्याचा डबा भरता माझ्या आज लक्षात आलं की स्त्रीच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे रंग हे असतील, नाही का. रोज सकाळ संध्याकाळ काही नवीन गोष्ट असेल, काही सेलिब्रेशन असेल, काहीही गोष्ट असेल, तेव्हा मसाल्याच्या डब्याशिवाय काही पूर्ण होत नाही. जसं की व्लॉगमध्ये सुद्धा काही चटपटीत मसालेदार असल्याशिवाय लोक आपले व्हिडिओ बघत नाहीत, तसंच काहीसं, नाही का. तर जिरे, मोहरी, काळं तिखट, हळद, लाल तिखट आणि जिऱ्याची आपलं धनापूड, तर असे या सगळ्या गोष्टी मसाल्याच्या डब्यात मी काढून घेतल्या होत्या. बघू शकताय, मी मसाल्याचा डबा धुवण्यासाठी मी काढला होता. तर या सगळ्या गोष्टी भरून ठेवल्या आणि मला असं वाटतं की या रंगांशिवाय एका स्त्रीचं आयुष्य अपूर्ण आहे, नाही का. तर तुम्हालाही असं वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा मला. त्यानंतर मग आज नळाला पाणी आलेलं होतं. तर नळाचं पाणी भरून आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हंड्यामध्ये एक अळे मला दिसते. तर मैत्रिणींनो, पावसाळा सुरू झालेला आहे. या पावसाळ्यामध्ये खूप 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 पाणी दूषित येतं, त्यामुळे जुलाब, उलट्या, आजारपण या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. बघू शकताय, हे पाण्यात असे क्रीम येतात. त्यामुळे मैत्रिणींनो, अगदी काळजी घ्यायची आहे. पाणी गाळून भरायचं आहे. त्यानंतर पाणी भरून झाल्यानंतर तुम्हाला ते गरम करायचं आहे आणि त्यानंतर प्यायला सुरुवात करायची आहे. बघू शकताय किती मोठे मोठे अळ्या त्या पाण्यामध्ये येतात. तर काळजी घ्या मैत्रिणींनो. त्यानंतर मग आज चपात्या मी जरा कमी केल्या होत्या टिफिनसाठी, फक्त बनवून दिलेल्या होत्या. तर शिवमला आणि मला परत जेवणासाठी चपात्या करत होते. तर म्हटलं तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करावा. तर मैत्रिणींनो, माझी एक साधी कन्सेप्ट आहे. चपाती गोलच झाली पाहिजे या गोष्टीकडे मी लक्ष देत नाही, कारण चपाती आपण तोडूनच खाणार आहोत हे मला माहिती आहे, बरोबर. त्यानंतर चपाती जाड बारीक हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. मला चपाती मोठी लागते आणि पातळ लागते. खूप जाड पण नाही लागत आणि खूप पापडासारखी पण नाही लागत, मीडियम साईजमध्ये असते माझी. मी चपाती गोल बनवण्यापेक्षा चपाती व्यवस्थित बनवण्याकडे जास्त लक्ष देते. त्यानंतर चपातीला मी खूप कमी प्रमाणात तेल लावते, खूपच कमी. अगदी चपाती पचपचित करून ठेवायची आणि चपाती मऊ राहत नाही आपली म्हणून तेल लावून तिला मऊ करायचं, ही कन्सेप्ट मी वापरत नाही. माझ्याकडे अशाच चपात्या असतात. माझ्याकडे चपाती सुकी असते, म्हणजे फार तेलकट मला खूप जास्ती प्रमाणात तेल वापरायला आवडत नाही. भाजीलासुद्धा मी एक मोठा चमचा आहे माझ्याकडे, तो चमचाभरच तेल मी एका भाजीसाठी वापरते, एकदाच्या भाजीसाठी. मग ती भाजी मी 2 टायमासाठी बनवत असेल किंवा एका टायमासाठी बनवत असेल तरीसुद्धा मला साधारण 3.5 ते 4 महिने मला एक तेलाचा डबा जातो. साधारण 15 लिटरचा डबा मला 4-4.5 महिने तर आरामशीर जातो. तर बघू शकताय, माझी चपाती गोल होते, पण झालीच पाहिजे या गोष्टीकडे मी फार लक्ष देत नाही. जशी होईल तशी होईल, जशी येईल तशी येईल, असं. फक्त चपाती व्यवस्थित झाली पाहिजे या गोष्टीकडे माझं लक्ष असतं. बघू शकताय. आणि चपातीचं एक शास्त्र आहे बरं का, ज्या दिवशी मी व्हिडिओ काढत नसेल त्या दिवशी खूप छान गोल गरीत फुगते, पण ज्या दिवशी मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली त्या दिवशी चपाती अजिबात फुगत नाही. हे प्रत्येकासोबत होतं का मला नक्कीच सांगा. त्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर आम्हाला आज करायचं होतं आमच्या श्रेयांशचं
वारीचं शूट, तर त्याचे रील्स वगैरे तुम्ही यूट्यूबला आधीच बघितले असतील. हे शूट आम्ही साधारण 8 दिवसापूर्वी केलं होतं, पण म्हटलं आषाढी एकादशीच्या वेळेसच तुमच्यासोबत शेअर करावं, त्यामुळे मग मी हे व्हिडिओ शेअर केले नाही. पण डेकोरेशन मैत्रिणींनी केलेलं होतं माझ्या. त्यांनी पालखी जिथून निघते तर पालखी जिथे मुक्काम घेते पोचते, तर अशा सगळ्या पाट्या बनवल्या होत्या. त्यानंतर विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती, गाथा ठेवली होती. त्यानंतर विठ्ठलाचा मुख, झेंडा, रामकृष्ण हरी लिहिले होते, टाळ ठेवले होते, गाथा, डमरू आणि हा रेडी झालेला श्रीयांश. आता इथे टकला दिसत असेल तुम्हाला, पण त्यानंतर आम्ही टोपी बिपी घालणार आहोत बरं का. तर फायनल लुक तुम्ही बघू शकता. या पद्धतीने मस्त असा रेडी झालेला होता तो. तर कसा वाटतोय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी हे सुद्धा नक्की घ्या, कारण एवढ्या छान छान गोष्टी केलेल्या असतात आणि तुम्ही जेव्हा अप्रिशिएट करतात ना, तेव्हा खरंच खूप छान वाटतं. पण तुम्ही एक सुंदर छान मस्त अशी कमेंटसुद्धा करायला पाहिजे त्यासाठी. तर श्रेयांश आता 6 महिन्याचा झालेला आहे आणि 6 महिन्याचं जे फोटोशूट होतं ते वारीच्या थीमवरती केलेलं होतं. बघू शकताय किती गोड दिसतोय तो. तुम्हाला या व्हिडिओच्या खाली रामकृष्ण हरी ही एक कमेंट नक्कीच करावी लागेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, व्हिडिओला कमेंट करायची आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि मला कमेंट करून सांगायचं आहे माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते, आणि आमचा छोटासा वारकरीसुद्धा तुम्हाला कसा वाटला आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तर मैत्रिणींनो बघू शकता, आजच्या व्हिडिओच्या अगदी छोट्या छोट्या क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, कारण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मोमेंट ही तितकी स्पेशल असते आणि तितकीच आवडीची असते. त्यानंतर मग घरी आल्यानंतर पाय खूप दुखत होते, त्यामुळे झोपलेले. मग शिव म्हटलं आई पाय दाबून देऊ. मग म्हटलं आपलं लेकरू आपली एवढी सेवा करते तर त्याचे पाय दाबून दिलेच पाहिजे नाही, म्हणजे त्याचा व्हिडिओ काढलाच पाहिजे नाही का. तर मैत्रिणींनो थोडंसं गोंधळ होतो आहे. खरं तर 11 वाजायला आलेले आहेत आणि शिवमला शाळेत पिकअप करायला जायचं आहे, त्याचमुळे गोंधळ होत असेल कदाचित, पण समजून घ्या मैत्रिणींनो. तर बराच वेळ झाल्यानंतर त्याला म्हटलं बस झालं बाळा, बस झालं आता. पण लेकरू एवढं छान हे करत असेल तर आपणही त्याचं कौतुक केलं पाहिजे नाही का. त्यानंतर मग संध्याकाळी व्यायाम करायचा होता. तर व्यायाम करताना झूमवरती करत असतो आम्ही, सगळी झूम मीटिंग असते त्यावरती करत असतो. तर ज्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल, ज्यांना झूम मीटिंग अटेंड करायची असेल, ज्यांना योगा रोज प्रॅक्टिस करायची असेल, त्यांनी मला 7262021743 हा माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला मेसेज करा किंवा योगा प्रॅक्टिससाठी येस अशी कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला माझ्या योगाच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल आणि आपण रेग्युलर नित्यनियमाने प्रॅक्टिस करू शकतो. तर मैत्रिणींनो, आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमची एक गोड कमेंट आणि तुम्ही केलेलं एक सबस्क्राईब माझं काम, माझ्या ज्या गोष्टी मी करते ते करण्याचं प्रोत्साहन वाढवत असते, माझा उत्साह वाढवत असतात. त्यामुळे तुमची एक कमेंट गरजेची असते. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईबसुद्धा नक्की करायचं आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.